अध्यक्ष करंजी मॅडम व आपल्या याच्या कार्यक्रमाला लाभलेले आपल्या रोजच्या जीवनात व्यस्त ड्युटी असताना देखील मी त्यांना सांगितलं प्रमुख पाहुणे बोलू शकता का, ते लगेच होकार दिला. असे गिरी साहेब आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे व आपल्या शाळेचे मुख्याध्यापक भांगे सर व सर्व स्टाफ व गावातील नागरिक आणि पालकमंत्री. आणि यावर्षी आपण हा कार्यक्रम घेतला, पण आजचा कार्यक्रम खूप वेगळा होता. या कार्यक्रमाला लावलेले पोलीस कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल व आपले शहरी ठाण्याचे अंमलदार गिरीसाहेब लावले आणि त्यांनी तुम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला त्यांनी समजून सांगितलं आहे. जिद्द ठेवायला पाहिजेत ना. आणि शाळा कोणतीही असू दे, फक्त जिल्हा परिषद शाळेचेच आजकाल पूर्ण देश सांभाळतात. देश कसं काय, सगळे अधिकारी जिल्हा परिषद शाळेचेच आहेत. मी आज तुम्हाला सांगू शकतो, एकदम मला अनुभव आहे ना. मी मिलिटरीमध्ये गेलो, 17 वर्ष आपले देशाची सेवा केलो आणि आता फक्त गिरी साहेबांमुळे मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये जॉईन केलो. फॉर्म भरा आणि मी फॉर्म भरून पोलीस मध्ये लागलो. छान आहे, म्हणजे आपल्याला काहीतरी करता येतं दुसऱ्यासाठी. काही केलं तर खूप समाधान वाटतं. मी या शाळेमध्ये शिकले 4थी पर्यंत. या शाळेमध्ये, शाळा त्या ठिकाणी होती समोर. 4थी पर्यंत या शाळेत शिकून मी आज देश सेवा करून पुन्हा महाराष्ट्र सेवा पोलीस सेवेमध्ये सहभागी झालो. तुम्ही बी होऊ शकता ना. तुम्ही 100% होऊ शकता. शाळा छोटी मोठी काहीच नाही, तिथं शिकवणारे आणि गिरी साहेबांनी तुम्हाला सांगितलंय नोकरी तुम्हाला सगळ्यालाच लागल ना. 100% लागल. मी बी सांगू शकतो 100% तुम्हाला नोकरी लागल. फक्त मेहनत करा. मी या शाळेचे विद्यार्थी आहे. माझे वडील इथं बसलेले, खूप गरीब परिस्थिती होती आणि तुमची बी तशीच परिस्थिती आहे. आणि स्वतःच्या पायावर थांबण्यासाठी काही लागत नाही, फक्त तुमची जिद्द लागते. फक्त नियमितपणा, शिस्त ठेवा. शिस्त काय सांगितली सरांनी? गिरी सरांनी सांगितले ना शिस्त काय करायचे. सकाळी उठणे, आई वडिलांची सेवा करणे, आल्यानंतर गुरुजनांना वाकून नमस्कार करणे. खरंय ना. तेच तुम्ही प्रामाणिकपणा जर ठेवलो, तुम्ही या जगामध्ये, या देशामध्ये सगळ्यात मोठ्या जॉबवर तुम्ही राहू शकता. मी तुम्हाला आज सांगू शकतो. समजलं ना. तुम्ही जिद्द ठेवणार ना, नियमितपणा ठेवा. अभ्यास काय तुम्हाला काहीच नाही, छोटा अभ्यास आहे ना, आपल्या बुद्धीप्रमाणेच अभ्यास आहे. आणि तुम्हाला सर गुरुजन वर्ग शिकवतात, फक्त तेवढंच लक्षात ठेवा. दुसरं काही काम आहे तुम्हाला नाही. तुमचे आई वडील मेहनत करतात, दिवस रात्र मेहनत करतात. तुम्हाला काय करायची गरज आहे का? तुम्हाला फक्त शिक्षणासाठी या शाळेमध्ये ठेवलेलं आहे. फक्त वाचन करा, रोजच्या रोज वाचन करा. सर शिकवतात ना, वाचन करा, घरी जाऊन वाचन करा. मम्मीला दाखवा, पप्पाला दाखवा, त्यांना पण तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्या. समजलं ना. तर तुम्ही जिद्दीनं अभ्यास करा, शिस्तीनं अभ्यास करा आणि तिचं मनन करा, चिंतन करा. छोटासा अभ्यास आहे, जास्त नाही. ते चिमणीसारखं उदाहरण दिले सरांनी. थोडं थोडं करायचं आपल्याला, जास्त नाही. आणि तुमची बुद्धी वरचीवर वाढणारच आहे. तुम्ही जसं जसं मोठे होणार, तुमची बुद्धी वाढणार आहे. आणि तुम्ही त्या हिशोबानं तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही जग जिंकू शकता. जग कोणत्याही पदावर तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. या पुढच्या वर्षी या शाळेमध्ये खूप संख्या होईल. जे आपल्या शाळेतले विद्यार्थी शाळा सोडून जात आहेत ना, फक्त ते पालकांचा भ्रम आहे. पालकांनी स्वतः जबाबदारी घ्यायला पाहिजे आपल्या लेकरांची. त्यांनी जर जबाबदारी जर घेतली तर शाळा सोडायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी शिक्षण हेच आहे, पुस्तक हेच आहे. हेच पुस्तक आहे ना. तिकडे जास्त गर्दी आहे, कोणी लक्ष देत नाही, पाठीमागा आवाज येत नाही. इथे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्यात येईल आणि तुम्ही सगळा अभ्यास करा. एवढीच तुम्हाला मी विनंती करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजचा कार्यक्रम खूप छान प्रकारे पाडला. मी त्याच्या डॉक्टरांना सांगून आणि गिरी सर मला लाभले, सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि